आपली कॉम्पिटिशन ही इतरांसोबत नसते, आपली कॉम्पिटिशन स्वतःसोबतच असते. हॅलो एव्हरीवन, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. माझ्यासारखे ज्या ताई होम मेकर्स आहे आणि ज्यांना लहान मूल आहेत किंवा वर्किंग वुमन आहेत त्या सगळ्यांसाठी आज मी मील प्लॅनिंगच्या काही खास टिप्स शेअर करत आहे. या आपण वीकेंडला देखील फॉलो करू शकतो. तर इथे मी माझ्या इकडे आठवडे बाजार असतो, तर तिथून मी ज्या भाज्या आठवड्यासाठी लागणार आहेत तेवढ्या घेऊन आल्या आहेत. सोबत दूध देखील आणलं आहे. तर सुरुवात दूध तापवायला ठेवून देते आहे आणि दूध तापतंय तोपर्यंत ज्या भाज्या वॉश करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यांना एका बास्केटमध्ये काढून घेते आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून त्या भाज्या मी कमीत कमी 10 मिनिटासाठी भिजायला ठेवेल, म्हणजे जे काही पेस्टिसाइड्स असतील ते देखील त्याच्यामधून रिमूव्ह होऊन जातील. तर अशा रीतीने इथे मी भाज्या निवडून घेते आहे आणि फ्रूट्स वेगळे करून घेते आहे, भाज्या वेगळ्या करून घेते आहे. त्यासोबतच मेथी आहे, चवळी आहे, ही आपल्याला साफ करावी लागेल. तर त्या पालेभाजी आहे ती वेगळी काढून घेते आहे. भाज्या माझ्या इथे जोपर्यंत भिजतायत 10 मिनिटं तोपर्यंत मी मेथीची भाजी, चवळी हे निवडून घेणार आहे. तर ताईंनो, इथे रात्रीच्या स्वयंपाकाची देखील वेळ झाली आहे आणि सोबतच हे काही भाज्या आणल्या आहेत त्यांना धुवून स्वच्छ करून मला स्टोअर देखील करायचे आहेत आणि मील प्लॅनिंग देखील आठवड्याचं करायचं आहे. तर अशा वेळेला 1 पॉट मील हे खूप इझी होतं आणि यासाठी आपण कढी, खिचडी, डाळ भात किंवा पुलाव काहीही बनवू शकतो. आज मला मुगाच्या डाळीची खिचडी बनवायची आहे, तर ती देखील मी गॅसवर लावून घेतली आहे आणि दुसरीकडे मेथीची जी भाजी आहे ती निवडून घेत आहे. त्यासोबतच एक तुम्हाला सांगू इच्छिते ताईंनो की मेथीची भाजी आहे, चवळी आहे, ती आजच आपल्याला स्वच्छ करावी लागेल आणि भेंडी झाली, दुधी, गोसाळू हे सगळं आपण उद्या परवाला पण कट करून ठेवलेत तर चालू शकतात. तर अशा रीतीने आपल्याला प्लॅन करायचं आहे की कुठलं काम आपल्याला गरजेचं आहे मील प्लॅनिंगमध्ये देखील, तर ते आज टप्प्याटप्प्यावाईज केलं तर आपल्याला देखील जास्त जड जात नाही. तर मील प्लॅनिंग करायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 3 तास देखील याच्यात कमीच पडतात. तर तसं न करता आपण रोजची कामं डिवाइड करून घेतली तर आपल्यालाही त्रास होत नाही आणि प्रत्येक काम आपण खूप छान एन्जॉय करत असतो. भाजी माझी निवडून झाली आहे. त्यानंतर इथे जे भिजत घातलेल्या भाज्या होत्या त्या काढून घेत आहे मी. तर स्वच्छ धुवून घेते आहे आणि त्यानंतर मग बास्केटमध्ये सगळ्या भाज्या मी काढून घेणार आहे. आपण जर दर आठवड्याला प्रॉपर मील प्लॅनिंग करायचं म्हटलं तर ते कमीत कमी 3 तासाचा होऊन जातो. स्वच्छ करून प्रत्येक भाजी कट करण्यापासून कडधान्याला मोड आणायचं, इडली बॅटर भिजवायचं, हे सगळं. परंतु हीच मील प्लॅनिंग जर आपण टप्प्याटप्प्याने केली, म्हणजे की आपण 1 ते 2 तास फिक्स ठेवले आणि बाकीचे अर्धा तासाची कामं आठवड्याभरासाठी डिवाइड करून घेतली तर एवढी जड आपल्याला वाटत नाही. आता जर ज्या ताई वर्किंग वुमन असतील त्यांना आठवड्यातून फक्त 1 ते 2 दिवस सुट्टी असते आणि त्यात पण जर 3-4 तास आपण मील प्लॅनिंगमध्येच काढू तर आपल्याला खूप दमायला होतं किंवा हॅक्टिक होऊन जातं आणि मील प्लॅनिंग करायला देखील कंटाळा येतो मग. तर तसं न करता जसं आज मी मेथी आणि चवळी निवडून घेतली आहे आणि ती पुढच्या 2 दिवस चालवणार आहे, तर त्याच रीतीने उद्या जेव्हा मी स्वयंपाक करेल त्यावेळेला भेंडी चिरून घेईल, गोसाळू चिरून घेईल, तर त्याच्या रीतीने पुढच्या दुसऱ्या 2 दिवसासाठी आपल्याला भाज्या रेडी राहतात. तर असं एकाच दिवशी सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ करून स्टोअर करायचा अट्टहास न करता आपण 2-2 भाज्या बॅलन्समध्ये एक भाजी करून असं तयार रेडी करून ठेवू शकतो. तर अशा रीतीने इथे मी भाज्या स्वच्छ करून निवडून स्टोअर करून घेतल्या आहेत. तर ताईंनो, आता या भाज्या फक्त मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत व्यवस्थितरित्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही बनवून घ्यायचं आहे. आठवड्याभराचं दही मी एकच दिवस बनवून घेते आणि जे काही कडधान्याला मोड आणायचं आहे किंवा इडली बॅटर तयार करायचं आहे तर हे मी पुढच्या दुसऱ्या 2 दिवसांमध्ये डिवाइड करून घेईल. सोबतच जी भेंडी चिरायची आहे, चवळी अजून उर्वरित आहे, ती मी 2 दिवसानंतर चिरून घेईल किंवा निवडून घेईल. तोवर माझी ही जी ऑलरेडी स्टॉकमध्ये आहेत त्या भाज्या देखील बनवून तयार होतील
आणि मग नंतर उरेल तेव्हा मी भेंडी बनवून घेईल। तर अशा रीतीने स्टेप बाय स्टेप जर आपण फॉलो केलं तर आपल्याला देखील प्रत्येक काम एन्जॉयेबल वाटतं। आता इथे कुकर माझा थंड होतोय, तोपर्यंत मी 8 दिवसामध्ये कोणती भाजी कधी बनवायची आहे याचं प्रॉपर मील प्लॅनिंग करून घेईल। म्हणजे की जर आपल्याला टिफिनला भाज्या लागत असेल, आता माझ्या घरी मिस्टरांना रोज टिफिनला भाज्या लागत असतात, तर त्यांचं एक प्रॉपर मील प्लॅनिंग करून घेईल। त्यानंतर रोज रात्री जेवणाला काय बनवायचं किंवा मुलीला एक्स्ट्रा काय बनवायचं असतं, आठवड्याचं एक स्पेशल डिश आपल्याला काय बनवायची आहे, हे सगळं प्रॉपर लिहून जर ठेवलं आपल्याला, तर रोज रोज त्या वेळेला आपल्याला एवढंसं विचार करावा लागत नाही। तर ताईंनो, इथे मी जवळून दाखवते आहे की ब्रेकफास्टमध्ये मी काय काय आहे। तर शक्यतो पोहे, उपमा, एग, इडली असंच मी बनवायचा प्रयत्न करत असते। त्यानंतर 10:30-11च्या दरम्यान मुलीला एक फ्रूट द्यायचा प्रयत्न करत असते, तर ते लिहून घेतलं आहे। लंचमध्ये देखील मी अशा रीतीने ज्या ज्या भाज्या आणल्या आहेत त्यांनाच प्रत्येक वारमध्ये डिवाइड करून घेतला आहे। त्यानंतर मग रात्रीचं डिनर आहे त्याच्यात देखील मी लिहून घेतलं आहे आणि संडेला पूर्ण गॅप ठेवला आहे, म्हणजे की त्या दिवशी आपल्याला वेगळं काही खायची इच्छा असेल तर आपण शुक्रवारी किंवा शनिवारी तो प्लॅन करू शकतो। तर अशा रीतीने प्रॉपर लिस्ट जर बनवून ठेवली तर रोज रोज आपल्याला टेन्शन होत नाही की उद्याला आपल्याला काय बनवायचं आहे। आता ही जी लिस्ट आहे ती मी फ्रीजला चिकटवून घेईल मॅग्नेटच्या मदतीने आणि ती समोरच राहील, त्यामुळे मग प्रॉपर तेच वस्तू करून आपण ती लंच डिनर बनवू शकतो। दुसरीकडे माझी खिचडी देखील तयार झाली आहे, तर आधी मी मुलीला भरवून घेते आहे, त्यानंतर आम्ही देखील जेवून घेऊ। तर खिचडी, लोणचं, कोशिंबीरमध्ये गाजर अशा रीतीने प्रॉपर आपलं आणि गोडमध्ये जिलेबी देखील होती। तर अशा रीतीने प्रॉपर एक नाईटचं जे जेवण आहे ते देखील तयार झालं आहे आणि साईड बाय साईड माझं मील प्लॅनिंग देखील तयार आहे। जेवण झाल्यानंतर आपल्याला किचन देखील क्लिनिंग करायचं आहे आणि उद्याची काय तयारी करून ठेवायची आहे। तर त्यासाठी इथे मी जे घासायची भांडी आहे ती एका साईडला काढून घेतली आहे। त्यानंतर स्प्रे बॉटलने स्प्रे करून घेतला आहे आणि गॅस स्टव, गॅस ओटा असं स्वच्छ पुसून घेतलं आहे। रोज रोज मी गॅस ओटा आणि गॅस धुवत नसते, तर त्याला फक्त पुसून घेते। जर जास्तच खराब झाला त्या दिवशी मग मी त्याला पूर्ण घासून टाकत असते। भांडे वगैरे आवरून किचन क्लीन झाल्यानंतर आता मी दही लावून घेते आहे। तर या काचेच्या कंटेनरमध्ये मी कोमट दूध टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर जे दही मी आणलं होतं ते टाकून घेतलं आहे। दही लावण्यासाठी देखील मी वेगळी मेथड ट्राय करते, ती म्हणजे कुकरमध्येच मी तो डबा ठेवून घेते आणि शिट्टी काढून घेते त्याची। तर अशा रीतीने एअर सर्क्युलेशन होत राहतं आणि दही खूप छान पद्धतीने लागतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याला काही झाकावं नाही लागत, म्हणजे गरम ब्लँकेट किंवा गरम जागेवर ठेवावं नाही लागत। अशा रीतीने केलं तरी पण आपलं दही खूप छान तयार होऊन जातं। लास्टला किचनला स्वच्छ झाडू मारून घेते आणि किचन उद्यासाठी मस्त छान तयार आहे। तर ताईंनो, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।